आज निखिलदादा, ओंकारदादा, प्राचीताई, प्राजक्ताताई हे सगळे किलबिल ग्रुपच्या बालसेनेला भेटायला आलेले होते. त्यांनी ठरवले होते या आठवड्यात ते आपल्या इतिहासातील वेगवेगळ्या शूर योद्ध्यांच्या गोष्टी मुलांना सांगणार आणि मग शनिवारी त्यांना एक नवीन चॅलेंज देणार होते. तर आज निखिलदादांनी एक जोशपूर्ण गोष्ट मुलांना सांगितली. गोष्टीचे नाव होते छोटी मनू झाली झाशीची राणी. छोटी मनकर्णिका मोरोपंत तांबे ही लहानपणापासून स्वाभिमानी आणि निडर वृत्तीची होती. लहानपणी तिला मनू नावाने सगळे ओळखत होते. मनूची आई ती 4 वर्षाची असतानाच देवाघरी गेली. मनूचे वडील पेशव्यांच्या दरबारी होते. ते स्वतः कर्तव्यनिष्ठ आणि आधुनिक विचारांचे होते. त्यांनी छोट्या मनूला बरेच वेळा दरबारात नेले होते. मोरोपंत तांबे यांनी मनू लहान असतानाच तिला घोडेस्वारी शिकवली, तलवारबाजीचे धडे शिकवले होते. थोड्याच दिवसात छोटी मनू वाऱ्याच्या वेगाने घोडेस्वारी शिकली, तलवारबाजी आणि इतर शस्त्रे चालवण्यात तरबेज झाली. मनूचे लग्न त्या काळच्या रिवाजानुसार लहान वयातच झाले. झाशीचे राजे गंगाधरपंत नेवाळकर यांच्याशी मनूचे लग्न झाले आणि छोटी मनू झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. तो काळ होता ब्रिटिश सत्तेने हळूहळू आपले वर्चस्व भारतावर आणले होते. झाशीचे राज्य सुद्धा ब्रिटिशांना आपल्या अधिकाराखाली आणायचे होते. पण आपल्या शूरवीर झाशीच्या राणीने ब्रिटिशांना शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई खूप लहान होती. त्यांचे पती गंगाधरपंत हे देवाघरी गेलेले होते. राणी लक्ष्मीबाईंचा दत्तक पुत्र दामोदर हा खूपच लहान होता. लॉर्ड डलहौसी यांनी झाशीचे राज्य पूर्ण आपल्या वर्चस्वाखाली घ्यायचा प्रयत्न केला, पण स्वाभिमानी शूर राणीने ब्रिटिशांना करारी जबाब पाठवला, मेरी झाशी नहीं दूंगी. एवढ्याशा लहान वयात राणी लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडून दुसरीकडे राहण्याचा विचार केला आणि ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी आपल्या मित्र राज्यांची मदत मिळवली. तसेच एक शूर महिलांची तुकडी सुद्धा युद्ध करण्यासाठी सज्ज केली. या महिलांना युद्धाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. सन 1857 मध्ये झाशीची राणी परत आपल्या किल्ल्यावर आली. आपला तोफखाना राणीने सज्ज केला. प्रजेची खूप चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक तजवीज केली. ब्रिटिशांनी झाशीच्या राणीला पकडण्यासाठी आणि झाशी संस्थान खालसा करण्यासाठी किल्ल्यावर हल्ला केला. राणी लक्ष्मीबाईने स्वतः आणि तिच्या शूर सैनिकांनी युद्ध करून 9 दिवस ब्रिटिश सैन्याला थोपवले. त्यानंतर आपल्या निकटवर्तीय सेनापतींच्या सूचनेनुसार राणी लक्ष्मीबाई पेशव्यांची मदत मिळवण्यासाठी आपल्या छोट्या दामोदराला पाठीशी बांधून घोड्यावरून किल्ल्याच्या बाहेर पडल्या. रात्री किल्ल्यामधून त्या सुखरूप बाहेर पडल्या, पण ब्रिटिश सैन्य त्यांच्या मागे पाठलाग करत होते. विजेसारख्या शूर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चहूकडून ब्रिटिशांनी हल्ला चढविला आणि राणी लक्ष्मीबाई यांना लढता लढता वीरमरण आले. अशा या शूर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना कोटी कोटी प्रणाम.